प्रियजन हो, येशूच्या नावात तुम्हा सर्वांना प्रेमपूर्वक शुभेच्छा. प्रभू प्रत्येक नवीन दिवसासाठी नवीन कृपा देतात. प्रत्येक दिवशी त्यांचे प्रेम एका नवीन प्रकारे प्रकट होते. त्यांनी प्रत्येक दिवसासाठी नवीन आशीर्वाद ठेवले आहेत. आजही ते तुम्हाला एक नवीन आशीर्वाद देणार आहेत. तुम्ही विचार करत असाल, प्रभू मला काय देणार आहेत? त्यांनी मला विसरले नाहीत ना? नाही, ही चुकीची कल्पना आहे. प्रभू तुम्हाला कसे विसरू शकतात? तुम्ही म्हणू शकता, मी जीवनात संघर्ष करत आहे. प्रभू फक्त श्रीमंतांचीच मदत करतात. मी गरीब आणि गरजू आहे. ते मला कसे लक्षात ठेवतील? कदाचित ते फक्त त्यांनाच लक्षात ठेवतात जे खूप मोठ्या भेटी अर्पण करतात. तुम्ही असं विचारता आहात का? नाही, हे चुकीचं आहे. एका देवाच्या सेवकाने एक सुंदर प्रार्थना केली होती. तुम्हाला माहित आहे त्यांनी काय प्रार्थना केली? स्तोत्र संहिता 40 वचन 17 मध्ये लिहिलं आहे, मी तर दीन व दरिद्री आहे. तो लोकांकडे पाहून म्हणतो, मी तर दीन व दरिद्री आहे, तरी प्रभूला माझी चिंता आहे. प्रभू माझी काळजी घेतात. प्रभूने आपल्याला विसरलेलं नाही. आपणच असं विचारतो की प्रभूने आपल्याला विसरला आहे. मी गरीब आणि तुच्छ आहे म्हणून प्रभूने मला विसरलं आहे. त्याने मला विसरलं कारण माझ्याकडे ना शिक्षण आहे, ना घर आहे, ना कोणतीही सोय आहे. तुम्ही असं विचारता का? तरी सुद्धा प्रभू तुमची काळजी घेतात. जर तुम्ही मला विचाराल की मी हे कसं म्हणू शकतो, तर हे सांगणारा व्यक्ती दावीद नावाचा एक पुरुष होता. जेव्हा तो एक लहान मुलगा होता, त्याचे सगळे मोठे भाऊ शरीराने मजबूत होते. ते युद्धांसाठी सैन्यात प्रशिक्षित होते आणि सरकारची सेवा करत होते. पण त्याच्या वडिलांनी दावीदला सांगितलं, अरे, तू तर लहान मूल आहेस आणि तुला काहीच येत नाही. तू फक्त मेंढ्यांची राखण करण्याइतपतच आहेस. जा आणि माझ्या मेंढ्यांची राखण कर. असं म्हणून त्याने त्याला मेंढ्यांची राखण करण्यासाठी पाठवलं. मग प्रभूंनी एक संदेष्टा शमूएल यांना त्यांच्याकडे पाठवलं. त्याने वडिलांना सांगितलं, तुमचे सगळे मुलगे बोलवा, कारण प्रभूंनी सांगितले आहे की ते त्यांना आशीर्वाद देणार आहेत. जेव्हा शमूएल त्यांच्या घरी गेला, तिथे दावीदचे वडील आणि आई होते. त्याचे सगळे भाऊ एकामागून एक आले. त्याने त्यांना सगळ्यांना नीट पाहिलं आणि मग त्याला कळलं की एक व्यक्ती नाहीये. पण वडिलांनी सांगितलं, हेच माझे मुलगे आहेत. नाही, प्रभू कोणा दुसऱ्यालाच दाखवत आहेत. परमेश्वर ज्याला निवडू इच्छितात तो इथे नाहीये, असं भविष्यवक्त्याने सांगितलं. अरे, तुम्ही त्याच्याबद्दल बोलताय का? तो काही कामाचा नाही. मी त्याला मेंढ्या राखायला पाठवलं आहे. तो फक्त आपली वीणा वाजवत आणि गात असायचा. यहोवा माझा राखणारा आहे, मला काहीच कमी पडणार नाही. म्हणूनच मी त्याला मेंढ्या राखायला पाठवलं. तो गातच राहतो. मग भविष्यवक्त्याने सांगितलं, त्याला इथे बोलवा. प्रभूंनी त्याला आठवलं आहे. प्रभूंनी मला फक्त म्हणूनच पाठवलं आहे, कारण त्यांनी त्या मुलाला आठवलं आहे. त्याला इथे येऊ द्या. जेव्हा तो आला तेव्हा प्रभूंनी त्याचं अभिषेक केलं आणि म्हटलं, मी दावीदला राजा होण्यासाठी निवडला आहे. पहा, दावीदला त्याच्या स्वतःच्या कुटुंबानेही नाकारलं होतं. त्याला एक मेंढपाळ म्हणून कमी लेखलं गेलं होतं. पण देवाने त्याच दावीदाचा विचार केला, त्याला आशीर्वाद दिला, राजा होण्यासाठी अभिषेक केला आणि त्याला फार उंच स्थानावर बसवलं. हा तोच दावीद म्हणतो, मी तर गरीब आणि दरिद्री आहे, तरीही प्रभू माझा विचार करतात. आपल्या आयुष्याबद्दल विचार करा. जुन्या गोष्टी आठवा. तुम्ही धुळीत होतात, बरोबर ना? तुम्ही कमतरतेत होतात, बरोबर ना? तुम्ही गरिबीत होतात, बरोबर ना? तुम्ही एका दुर्लक्षित अवस्थेत होतात, बरोबर ना? प्रभूने तुम्हाला तिथून उचलून आपल्या पुत्र पुत्रीचं स्थान दिलं आहे. त्यांनी तुम्हाला उंच स्थानावर बसवलं आहे. त्या चांगल्या गोष्टींचा विचार करा ज्या त्यांनी तुमच्यासाठी केल्या आहेत. त्यांनी कधी तुम्हाला विसरलं आहे का? त्यांनी कधी तुम्हाला सोडलं आहे का? कधी कधी आपण आपल्या कमजोरीमुळे आणि थकव्यामुळे असं बोलतो, पण यामुळे प्रभूला दुःख होतं. तुम्ही असं म्हणायला हवं, प्रभू माझ्याबद्दल विचार करतात. ते मला कधीच विसरत नाहीत. मी तर दीन आणि दरिद्री आहे, पण प्रभूंनी मला उंच स्थानावर बसवलं आहे. अशाच प्रकारे प्रभूची स्तुती करा. तुमच्या हृदयात मोठा आनंद येईल. तुम्हीही दावीदसारखं म्हणाल का? पिता, मी तर दीन आणि दरिद्री आहे, तरीही तुम्ही माझ्याबद्दल विचार करता. धन्यवाद की तुमच्या प्रेमामुळे तुम्ही मला धुळीतून उचलून उंच केलं. मी तुम्हाला धन्यवाद आणि स्तुती करतो, हे जाणून की तुम्ही मला कधीच विसरणार नाही किंवा सोडणार नाही. येशूच्या नावाने आमेन. आमेन. जीसस रिडीम मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा
सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.